सुरुवातीला बातमी बदलापुरातील एका हत्येच्या कटाची. कोणी विचारही केला नसेल असा सगळा प्रकार या ठिकाणी घडलाय. त्यानं अत्यंत थंड डोक्यानं पत्नीचा काटा काढला होता. तिच्या हत्येविषयी कोणाला संशय येऊ नये यासाठी त्यानं हुशारीनं बनाव रचला होता. पण म्हणतात ना, गुन्हा कधी लपत नाही. बदलापूर पोलिसांनी त्या खुनाचा छडा लावला. 3 वर्षांनंतर खुनाला वाचा फुटली. पत्नीच्या खून प्रकरणी पतीला बेड्या. पोलीस तपासात हत्येचा कट उघड. हा चेहरा जरा निरखून पहा. या हसऱ्या चेहऱ्यामागे दडला आहे एक क्रूर चेहरा. त्यानं असा काही गुन्हा केलाय की तो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. रुपेश आंबेरकरनं अत्यंत थंड डोक्यानं आपली पत्नी निर्जा आंबेरकर यांचा खून केला होता. एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे हा खुनाचा कट त्यानं तडीस नेला. तारीख 10 जुलै 2022च्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके हे तिघेजण रुपेश आंबेरकरच्या घरी आले. त्यांनी सोबत एका गोणीत विषारी साप आणला होता. रात्री पायाची मालिश करण्याच्या बहाण्यानं रुपेशनं पत्नी निर्जाच्या पायाला सर्पदंश दिला. मित्रांच्या संगनमताने आणि नवऱ्याला हे मृत्यू जो आहे तो किंवा तिचा मर्डर जो आहे हा न लक्षात येता येईल अशा पद्धतीने कसा करता येईल या अनुषंगानं त्यांनी प्लॅनिंग करून हा सर्पमित्राचा आधार घेऊन आणि सर्पदंश देऊन त्या पद्धतीने त्यांनी हा खून घडून आणलेला आहे. सर्पदंशामुळे निर्जा हिचा मृत्यू झाल्यामुळे कुणालाही शंका आली नाही. पण 3 वर्षांनंतर या खुनाला वाचा फुटली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ऋषिकेश चाळकेला एका हल्ल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांच्या चौकशीत ऋषिकेशनं निर्जा आंबेरकर हिच्या खुनाची कबुली दिली. आमच्याकडे एक हाफ मर्डरचा 109 प्रमाणे एक गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी अटक केला होता तो त्या घटनेशी संबंधित असल्याचे आम्हाला माहिती मिळाली होती. आम्ही यांच्या इंट्रोगेशनच्या दरम्यान आम्हाला त्या आरोपीकडनं या घटनेच्या अनुषंगानं पूर्ण जी माहिती अपेक्षित होती ती पूर्ण माहिती त्या आम्हाला मिळाली होती. रुपेश आंबेरकरनं अत्यंत हुशारीनं पत्नी निर्जाची हत्या केली होती. पत्नीच्या खुनावर कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यानं सर्पदंश देऊन पत्नीला संपवलं होतं. पण पोलिसांच्या तपासात खुनाचा उलगडा झाला. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर.